विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2015. प्रश्न पहिला. महाराष्ट्रातून रिओ ऑलिम्पिकमध्ये कोणते खेळाडू सहभागी झाले होते? देविंदर वाल्मिकी, अयोनिका पॉल, कविता राऊत, दीपा करमाकर. ABC. देविंदर वाल्मिकी, अयोनिका पॉल, कविता राऊत. दुसरा. खेलरत्न पुरस्कार 2016. खेलरत्न पुरस्कार 2016 कोणाला प्राप्त झाला? A, B आणि D. A. PV सिंधू, B. साक्षी मलिक आणि D. जितू राय. क्वेश्चन नंबर 3. लिमुआ म्हणजे काय? लॉजिस्टिक एक्सचेंज, मेमोरेंडम ऑफ ॲग्रीमेंट. क्वेश्चन नंबर 4. साक्षरताच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी कोणत्या पंचायतला यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला? लुबुनिया सूर्यकंठ पंचायत. डॉ. HV तुलसीराम यांना कोणता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला? राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार. 6. भारत आणि फ्रान्स यांच्यामधील राफेल करारासंबंधी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही? बरोबर नसणारा विधान. सदरहू कराराची पूर्तता आगामी 36 महिन्यात करावयाची आहे. कोणती विधाने बरोबर आहेत? सदरहू करार हा 36 लढाकू जेट विमाने पुरवण्यासंबंधीचा जवळजवळ 59,000 कोटींचा आहे. राफेल लढाऊ विमान हे मेटिऑर क्षेपणास्त्रयुक्त असणार आहे. राफेल या लढाकू विमानाची इंधन क्षमता 4700 लिटर आहे. क्वेश्चन नंबर 7. यावर्षी G20 शिखर संमेलन चीनच्या कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते? हांगझू. 8. महाराष्ट्र पोलीस यांच्याबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? उत्तर सी काय? महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे दल आहे. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते? उत्तरे तिसरी. तिसरं काय? अध्यक्ष राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार. 10. महाराष्ट्रातील मुलींचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य शासनाद्वारे नुकतीच टिंब या योजनेची पुनर्घोषणा करण्यात आली आहे. माझी कन्या भाग्यश्री. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 पर्यंत क्वेश्चन मॅचचे. तर आपण त्याच्या पुढे जाऊ. 21. खालील विधाने पहा. ए. लोह खनिज प्रामुख्याने धारवाड श्रेणी व जांबा खडकात सापडते. रेडी बंदर कोळसा निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. विधान ए बरोबर आहे. लोह खनिज प्रामुख्याने धारवाड श्रेणी व जांबा खडकात सापडते. 22. 2001च्या जनगणनेप्रमाणे मुंबईमध्ये सुमारे किती टक्के लोक झोपडपट्टीमध्ये राहत होते? 49%. 23. क्वेश्चन कॅन्सल झालेले आहे. 24. खाली प्रस्तुत माहितीवरून डोंगररांग ओळखा. गोदावरी व तापी नद्यांचे जलविभाजक. ही डोंगररांग तुटक असून तिची सर्वसाधारण दिशा ही पश्चिम-पूर्व आहे. पूर्वेस मंद उतार तर पश्चिमेस तीव्र उतार आहे. पूर्वेकडे उंची कमी होत जाते. सातमाळा, अजिंठा. 25. घाट व त्यांचे स्थान यांच्या योग्य जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा. थळघाट. 3. मुंबई नाशिक. खंबाटकी घाट. 4 नंबर बरोबर आहे. पुणे सातारा. माळशेज घाट अहमदनगर ठाणे. आंबेनळी घाट महाबळेश्वर महाड. 26. खालील वृत्तपत्रांची स्थापनेच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा. BCAD. B. दर्पण. C. प्रभाकर. A. दिनबंधू. D. दिनमित्र. 27. पुढीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? अयोग्य जोडी आहे D.
कळ्यांचे निश्वास काशीबाई कानिटकर. आणि योग्य कुठलं आहे तर यमुना पर्यटन बाबा पदमनजी. डड्डाशास्त्री परात्रे मुकुंदराव पाटील. पण लक्षात कोण घेतो हाना आपटे. 28. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 29. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील सातारा प्रति सरकारचा कालखंड कोणता? 1 जून 1943 ते 13 जून 1946. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीमध्ये खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? शून्यलब्धी. भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित टिंबटिंबकडून प्रकाशित केली जाते. वैधानिक विभाग. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए आणि बी दोन्ही पण बरोबर आहेत. पहिला आहे सरकारी आयोगाची स्थापना 1983 मध्ये झाली. आणि दुसरे सरकारी आयोगाच्या अहवालामध्ये 247 शिफारशी होत्या. 33. राज्यपालांचा खालीलपैकी कोणता स्वेच्छाधीन अधिकार नाही? तर पहिला स्वेच्छाधीन अधिकार नाही आहे. राज्य विधान परिषदेत 1/6 सदस्य नामनिर्देशित करणे. आणि बाकीचे 3 पर्याय होते. राष्ट्रपतींच्या संमतीसाठी विधेयक राखून ठेवणे. जेव्हा विधानसभेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा मुख्यमंत्र्याची नेमणूक करणे. राज्यात राष्ट्रपती शासन लादण्यासाठी शिफारस करणे. 34. खालील विधाने विचारात घ्या. ए वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए, बी, सी, डी. भारतीय संसदेने शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मध्ये संमत केला. 1 एप्रिल 2010 पासून शिक्षणाचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली. शिक्षण हक्क कायदा जम्मू काश्मीर राज्याला लागू नाही. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हे या कायद्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर ए, बी, सी, डी चारही बरोबर आहेत. 36. नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी टिंबटिंबपासून लागू करण्यात आल्या. 26 नोव्हेंबर 1949. 36. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए आणि सी. विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सभासद असावेत. सिक्कीम राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या 32 आहे. 37. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? फक्त ए. सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे. एवढा एकच बरोबर आहे, बाकी 3 चुकलेले आहेत. 38. भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 371(2) खालीलपैकी कोणत्या घटक राज्याशी संबंधित आहे? महाराष्ट्र आणि गुजरात. क्वेश्चन नंबर 39. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए आणि बी बरोबर आहे, सी नाही. तर ए आणि बी बघू. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. या बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. 40. 97व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे डॅश डॅश या संबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वाचा नव्याने समावेश करण्यात आला. सहकारी संस्था. 41. माहितीचा अधिकार याकरिता पारित करण्यात आला. सार्वजनिक प्राधिकरणांच्या कामकाजात पारदर्शकता आणणे. 42. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 2 नुसार माहितीच्या अर्थामध्ये कोणत्याही खाजगी निकायाशी संबंधित माहितीचा समावेश होतो. हे वाक्य अंशतः बरोबर आहे. 43. माहितीचा अधिकार म्हणजे ए आणि बी बरोबर आहेत. ए नमुना घेणे, बी माहितीची छायांकित प्रत घेणे. 44. माहितीचा अधिकार अंतर्गत दुसरे अपील हे पुढील वेळेत करता येते. 90 दिवसात. अपवाद वगळता राज्य माहिती अधिकाऱ्याकडे माहिती मिळवण्याची विनंती करणारा अर्ज मिळाल्यावर तो 30 दिवसांच्या आत माहिती देईल. सीडॅकचे PHP ॲप्लिकेशनला व्हायरस अटॅकपासून वाचवणारे डॅश डॅश हे सॉफ्टवेअर आहे.
PAVS. सीडॅकने ग्रामीण भागातील कॅन्सरवर उपचार व त्याची देखभाल करणारी जी सिस्टीम बनवली आहे तिचे नाव ऑनकॉनेक्ट आहे. 48वा, फायरवॉलचे खालीलपैकी कार्य हे डॅश डॅश आहे. अंतर्गत जाळ्याचे बाहेरील धोकादायक बहिस्त जाळ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी. 49, माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या बँडविड्थ या परिभाषेचा अर्थ काय? नेटवर्कचा वेग व क्षमता. सीडॅक या भारतीय कंपनीने अनेक डॉक्युमेंटचा एक सारांश लेखन करणारे ॲप्लिकेशन बनवले आहे. त्याचे नाव डॅश डॅश आहे. सारांशक. डाटा इंटिग्रिटी म्हणजे माहितीच्या अनधिकृत बदलासाठी प्रतिबंध करणे. 72, संगणक जाळाच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या VPN या संबोधनाचे पूर्ण रूप काय? व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन अर्थात ISO या संस्थेनुसार OSI या लघुरूपाचे नेमके पूर्ण रूप कोणते? ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन. 54, मीडिया लॅब एशियाने बनवलेले डॅश डॅश ही स्क्रीन रीड करणारी सॉफ्टवेअर प्रणाली आहे. ही प्रणाली अपंग वापरतात. SAFA. 55, सायबर लॉ प्रमाणे डॅश डॅश हा मात्र व्यक्ती आहे की यास इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट देण्याचे अधिकार हे कायद्याच्या सेक्शन 24 प्रमाणे असतात. सर्टिफाईंग ऑथॉरिटी. 56, भारतातील आयात निर्यातीचा 30% व्यापार करणारे सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? मुंबई. 57, भारताच्या वाहतूक व्यवस्थेसंबंधी खालील बाबी विचारात घ्या. ए. भारताच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये विविध पद्धती आणि सेवांचा अंतर्भाव होतो. भारतीय हेच बरोबर आहे. ठीक आहे. 58, राजकोषीय तुटीतून डॅश डॅश वजा केल्यावर प्राथमिक तूट मिळते. व्याज देणे. 59, दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित केली? वरीलपैकी सर्व. IRDP, NREP, RLEGP. एकात्मिक ग्रामीण विकास योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना. 60वा, हे कर केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतात. A, B व C फक्त. आयकर, सीमाशुल्क आणि निगमकर. 61, खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशातील विस्तार सूचित करते? जागतिकीकरण. भारत सरकारचे अंदाजपत्रक खालील माहिती देते. वरीलपैकी सर्व. पुढच्या वर्षाचे अंदाज, आधीच्या वर्षीचे वास्तविक आकडे, चालू वर्षातील अंदाज व सुधारित आकडे, सरकारच्या महसूल व खर्च यांचा पूर्ण तपशील. 63, जागतिकीकरणामुळे भारतातील लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगधंद्यांना कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे? उत्पादन खर्च कार्यक्षमपणे कमी करण्याचे आव्हान. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेने शेतीच्या करारात खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश केलेला नाही? निर्यात सूट वाढवणे. खालीलपैकी कोणता घटक भारतातील सुशिक्षित बेरोजगारीला जबाबदार आहे? वरीलपैकी सर्व. सदोष शैक्षणिक पद्धती, अपुरे विकास नियोजन, मानवी साधन आणि कौशल्य विकासाकडे दुर्लक्ष. 66वा, उत्पन्न व्यापार शर्ती या डॅश डॅशच्या क्षमता वाढवितात. आयात. टिंबटिंब हा खर्च अनुत्पादक खर्च नव्हे. ऊर्जा. जागतिकीकरणात भांडवल, श्रम आणि वस्तूंचा प्रवाह मुक्त असतो. राज्य सरकारच्या विकास खर्चातील एकमेव महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षण. खालीलपैकी कोणते राज्य सरकारच्या कर्जाचे प्रमुख मार्ग आहेत? दिस क्वेश्चन इज कॅन्सल. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना एप्रिल 2005ला सुरू झाली. प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते शून्याधारित अंदाजपत्रक होय. 73, जागतिक व्यापार संघटनेच्या ट्रिम्स या कराराची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?
वरीलपैकी सर्व. विदेशी भांडवलावरील सर्व निर्बंध काढून टाकणे. गुंतवणुकीच्या कोणत्याही प्रकारावर निर्बंध न लादणे. कच्चा माल व भागावरील आयात मुक्त करणे. विदेशी गुंतवणूकदारांना देशी गुंतवणूकदारांप्रमाणे समान हक्क गुंतवणुकीमध्ये देणे. 74. दिस क्वेश्चन इज कॅन्सल. 75. सन 2011-12 या वर्षाकरता नियोजन आयोगाच्या अंदाजानुसार दारिद्र्याच्या मोजमापासंदर्भात पुढील राज्य घटत्या क्रमाने लावा. डी BCE, डी बिहार, बी ओडिसा, सी मध्य प्रदेश, ए उत्तर प्रदेश. 76. भारतात सेवा कर रोजी लावण्यात आला. 1 जुलै 1994. 5व्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसुदा कोणी तयार केला होता? DP धर. 78. उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण हे 3 नवीन आर्थिक धोरणाचे खांब आहेत. कर संक्रमण हे टिंबटिंबशी संबंधित आहे. एकाकडून दुसऱ्याकडे कर संक्रमित होणे. 80. पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक ही खालील कोणत्या गोष्टीकडे नेते? दारिद्र्यात घट. जागतिक व्यापार संघटनेच्या सभासद देशांना शेती क्षेत्रासाठी पैशाच्या स्वरूपात वार्षिक पातळीवर मदत म्हणून खालीलपैकी कोणती सवलत देण्यास परवानगी आहे? आंबर बॉक्स सपोर्ट. 82. खालील विधानांवर विचार करा. बी आणि सी फक्त बरोबर आहेत. बी. श्री अरविंद पानगढिया हे त्याचे उपाध्यक्ष आहेत. विकास प्रक्रियेत तळातून शिखराकडे असा दृष्टिकोन त्याने स्वीकारला आहे. कोणते विधान बरोबर आहे? तर बी आणि सी फक्त बरोबर आहेत. 83. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट बिल ची उद्दिष्टे होती. ए, बी, सी फक्त. ए, महसुली तुटीचे उच्चाटन करणे. बी, राजकोषीय तूट कमी करणे. सी, वाढत्या सार्वजनिक खर्चास आळा घालणे. 84. खालीलपैकी कोणती बाब व्हॅटचे वैशिष्ट्य दर्शवते? वरीलपैकी सर्व. पहिला, व्हॅट हा वस्तूच्या विक्रीवर लावला जातो. व्हॅट हा फक्त विक्रीच्या वेळेस वसूल केला जातो. व्हॅट हा वस्तूच्या विक्रीची किंमत आणि खरेदीच्या किमतीच्या फरकावर लावला जातो. व्हॅटची उद्दिष्टे ही सर्व आहेत. 85. नियोजन आयोगायोजी कार्यान्वित केलेल्या नीती आयोगाची मुख्य भूमिका काय आहे? सरकारला धोरणात्मक आणि तांत्रिक बाबींसंबंधी सल्ला देणे. 86. सरकारचा कायदा व सुव्यवस्था यावरील खर्च हा अनुत्पादक खर्च आहे. खरेतर महसूल खालीलपैकी कोणत्या स्रोतातून येतो? वरीलपैकी सर्व. चलन, नाणे पाडणे, टांगसाळ, व्याज पावती व लाभांश, बाकी खरेतर महसूल. 88. अप्रत्यक्ष करांचा समाजावर प्रतिगामी परिणाम होतो. 89. सेवा क्षेत्रात चर्चा करून बहुउद्देशीय नियम कायदेशीररित्या हुकूम देऊन कोणी केले? जागतिक व्यापार संघटना. 90. वित्त कमिशनचे कार्य हे राष्ट्रपतींना कोणत्या बाबतीत शिफारशी करणे आहे? डी फक्त. डी वरीलपैकी सर्व. कराच्या उत्पन्नातून राज्य सरकार व केंद्र सरकारांना वाटणी करणे. केंद्राच्या अनुदानातून राज्यांना उत्पन्न देणाऱ्या प्रदानाची तत्त्वे ठरवणे. दुसरे कोणतेही प्रकरण जे राज्य सरकार व केंद्र सरकार यातील वित्तीय संबंधाशी निगडीत आहे. 91. राज्य सरकारचे महत्त्वाचे महसुलाचे हे मार्ग आहेत. वरीलपैकी सर्व. राज्य सरकारचे स्वतःचे कर. केंद्र शासनाच्या महसूल उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा. केंद्र शासनाचे अनुदान व इतर मदत. राज्य सरकारचा कराच्या स्वरूपात नसलेला महसूल. 92. जागतिक व्यापार संघटनेच्या सर्वसाधारण परिषदेच्या अंतर्गत खालील समित्या कार्यरत आहेत. बी आणि सी. वरीलपैकी कोणत्या समित्या प्रत्यक्षात सर्वसाधारण परिषदेच्या अंतर्गत कार्यरत आहेत? बी आणि सी. बी वस्तुविषयक व्यापार परिषद, सी सेवाविषयक व्यापार परिषद. 93. जकाती आणि व्यापाराबाबतच्या सर्वसाधारण कराराऐवजी जागतिक व्यापार संघटना टिंबटिंब रोजी अस्तित्वात आली. 1 जानेवारी 1995. 94. भारताच्या आयातीतील 1951 नंतरचा बदल हा खालीलपैकी कोणत्या कारणांनी झाला? वरीलपैकी सर्व. औद्योगिकरणाच्या जलद गतीने होणाऱ्या वाढीमुळे लागणारी भांडवली वस्तू व कच्च्या मालाची आयात. उदारीकरणामुळे निर्यातीला लागणारी वाढती कच्च्या मालाची आयात. अन्नधान्याची व इतर ग्राहक वस्तूंची कमी होणारी आयात. तेलाच्या जागतिक किमतीत होणारी लक्षणीय वाढ. 95. नवीन प्रत्यक्ष करकोड DTC यात बहुतेक कोणते माफ केलेले उत्पन्न काढून टाकले?
ABCD. A. ULIP, United Link Insurance Plan. B. Equity Link Mutual Fund. C. मुदत ठेवी. आणि D. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स. 96. विविध परिमाण दारिद्र्य निर्देशांक हा खालीलपैकी कोणी मांडला? मानव विकास अहवाल 2010. 97. भारतातील नागरी विमान वाहतुकीच्या मर्यादा खालीलप्रमाणे आहेत. A, B आणि C. A. चालविण्याचा अधिक खर्च. B. परकीय पुरवठादारावर अधिक अवलंबून राहणे. C. अपुरे प्रशिक्षित मनुष्यबळ. A, B, C. कोणती विधाने बरोबर आहेत? तर A, B, C. 98. खालीलपैकी कोणता खर्च राज्य सरकारच्या वाढत्या खर्चास कारणीभूत आहेत? वरीलपैकी सर्व. नागरी प्रशासनाचा विस्तार, वाढत्या किमती व राहणीमान खर्चामुळे झालेला वाढीव पगार, सरकारचा शिक्षण व सार्वजनिक आरोग्य यावर होणारा खर्च, विकास खर्चातील वाढ. 99. खालीलपैकी कोणत्या घटकाचा भारताच्या आर्थिक नियोजनाच्या दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये समावेश होतो? वरीलपैकी सर्व. स्वयंपूर्णता, आर्थिक विषमता कमी करणे, दारिद्र्य निर्मूलन. 100. भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण हे महत्त्वाचे नाही? प्रभावी मागणीची कमतरता. अशा प्रकारे विक्री कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2015 चे 100 क्वेश्चन कंप्लीट झाले.